माढा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रचारार्थ रयत क्रांतीचे राज्य प्रवक्ते प्राध्यापक सुहास पाटील, जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार लादे, संजीव शिंदे, सोलंकरवाडीचे करण भांगेरे, अंजनगाव उमाटेचे अतुल क्षीरसागर, उपळाई बुद्रुकचे मुस्तफा काझी यांनी शेतकऱ्यांसमवेत चर्चा केली। यावेळी दूध उत्पादक शेतकऱ्यांना 5 रुपये अनुदान अद्यापर्यंत मिळाले नाही। याबाबत प्राध्यापक सुहास पाटील यांनी काय खुलासा केला आहे ते पहा। नमस्कार, मी प्राध्यापक सुहास पाटील। आज माढा तालुक्यातील बरेचसे दूध उत्पादक शेतकरी आज माझ्याकडे आले आणि जे शासनाने 5 रुपये पर लिटरला जे अनुदान द्यायचं ठरलेलं आहे ते त्यांना आत्तापर्यंत काय अनुदान मिळत नव्हतं। त्या संदर्भामध्ये मी मुंबईला प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर त्यांच्या प्रश्नांची उकल केली, विचारणा केली आणि असं लक्षात आलं की हॅटसन डेअरीकडे हे सगळे दूध उत्पादक शेतकरी दूध घालतात आणि हॅटसन डेअरीचा जो 1 ते 10 दिवसाचा जो शासन नियमाप्रमाणे जो पंधरवडा आहे, 10 दिवसाचा जो दसवडा आहे, त्याच्याऐवजी हॅटसनचं मस्टर हे 5 तारीख ते 15 तारीख असं मस्टर आहे। त्यामुळं हॅटसन डेअरीला ज्या दूध उत्पादकांनी दूध घातलेलं आहे त्यांना आज महाराष्ट्रात कुठेही 5 रुपयाचं अनुदान मिळालेलं नाही। त्या संदर्भात वर चौकशी केली असता त्यांच्या अनुदानाच्या फाईल प्रलंबित आहेत असं सांगण्यात आलं। तर पुन्हा एकदा हॅटसनच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी ज्या त्या आपल्या जिथं दूध संकलन आहेत त्या चेअरमनला सांगून पूर्णपणे दूध संकलन सगळं किती लिटरमध्ये झालेलं आहे हे आवर्जून पुन्हा एकदा शासनाकडे डाटा सगळा हॅटसनचा अपलोड करावा असं सांगण्यात आलेलं आहे। त्याप्रमाणे हॅटसन दूध डेअरीने लवकरात लवकर शासनाकडे जर डाटा अपलोड केला तर हॅटसनकडे महाराष्ट्रातील जवळजवळ 32,000 दूध उत्पादक शेतकरी दूध घालत आहेत आणि जवळजवळ 25 ते 30 कोटी रुपयाचं अनुदान आमच्या या मायबाप शेतकऱ्यांना मिळणं बाकी आहे। त्यासाठी शासन आणि हॅटसन दूध संस्था किंवा अशा अनेक दूध संस्था आहेत की त्यांचे सुद्धा डाटा अपलोड झालेला नाही। तरी सगळ्या दूध संस्थांनी सुद्धा 30 एप्रिलपर्यंत सर्वांनी आपापले जे दुधाचे डाटे आहेत ते अपलोड करावेत आणि या दूध उत्पादक शेतकऱ्यांना 5 रुपये अनुदानापासून कुठल्याही दूध संघांनी वंचित ठेवू नये। जर वंचित ठेवणार असाल तर पुढे भविष्यात आम्हालाही रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून माजी मंत्री सदाभाऊ खोत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा आंदोलनाला आपणाला सामोरं जावं लागेल। म्हणून शासन स्तरावर आपण रेकॉर्डची लवकरात लवकर जमा करावा एवढीच मी या निमित्ताने विनंती करतो आणि शेतकऱ्यांचा आजचा माझ्याकडे आलेला हा प्रश्न कुठंतरी आम्ही मांडण्यात यशस्वी झालो हेही आपणाला या माध्यमातून सांगू इच्छितो।